मंत्री पंकजा मुंडे या पालवे कुटुंबियांच्या भेटीला गेल्यात। डॉक्टर गौरी गर्जे आत्महत्या प्रकरणी पंकजा मुंडेंच्या पीएला अटक झालेली आहे। त्यामुळे मी अनंत गर्जेला पाठीशी घालणार नाही असं वक्तव्य पंकजा मुंडेंनी केलंय। कुणालाही वाचवण्याचा प्रयत्नही केलेला नाही, मी पोलिसांना एकही फोन केलेला नाही असं पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या। कोण म्हणाले का त्याचं बरोबर आहे का चूक आहे त्यांना तपास तर करू दिलं पाहिजे ना। पण एक दिवसात काय होणार बघा, मी एकही फोन केला नाही पोलिसांना, नाही उलट मुख्यमंत्र्यांशी मी बोलले। तुम्हाला एक पोलीस जिथं कुठेही पुरावा नाही अशा सुद्धा केस शोधत असतात। ते तुमच्या मनात मला एक सांगा, या पूर्ण पृथ्वीवर कोण दुसरी बाजू घ्यायला का माझ्या सकट? कोण म्हणाले का त्याचं बरोबर आहे का चूक आहे त्यांना तपास तर करू दिलं पाहिजे ना। पण एक दिवसात काय होणार बघा, मी एकही फोन केला नाही पोलिसांना, नाही उलट मुख्यमंत्र्यांशी मी बोलले। तर ही दृश्य आहेत गौरी पालवे हिच्या घरची आणि जिथे तिच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी मंत्री पंकजा मुंडे गेलेले आहेत। त्यामुळे मी अनंत गर्जेला पाठीशी घालणार नाही, मी पोलिसांना एकही फोन केलेला नाही, कुणालाही वाचवण्याचा प्रयत्नही केलेला नाही असं पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या। डॉक्टर गौरी गर्जे आत्महत्या प्रकरणामध्ये पंकजा मुंडेचा पीए अनंत गर्जेला अटक करण्यात आलेली आहे आणि म्हणून तुम्ही धीर धरा आणि कृपा करून कोणाच्याही आहारी जाऊ नका। माझी एवढी माया कोण करेल हो तुम्हाला? मला कसं वाटेल आपली लेख अशी व्हावी, आपली पोरगी कसं वाटेल हो मला? ही असेल ती परवा पोरगी संपदा, मी तिच्यासाठी धावत गेले। माझ्या संबंध हे नाही, तुमचं तिकडं अंत्यविधी झाल्यामुळे मी वाट बघायला की घरी कधी येतील। मला आज निरोप दिला, मी म्हटलं संध्याकाळी येते मग, आणि मुद्दाहून इथे आले मी। आणि हे कसं आहे, ते कुणाचं मुलीच्या बापाच्या आई कुणाचं नसतंय, स्वतःच्या पोटच्या विषयात वाचता येत नाही, चूक केला तर कोणी वाचू शकत तातडीने थोडं ते काय सगळ्याच सगळं तातडी तीव्रता कमी झाल्यावर मग तीव्रता नाही। 2 दिवस झाले, तीव्रता काही नसते पोलिसांच्या नजरेत तीव्रता नसते। 2 दिवसात ते 2 दिवस झालेत ना। ते आम्हाला फोन करा, यासाठी आपण करा, काय डार्को बॅग काय तुम्हाला करता येईल करा, मला न्याय द्या। माझ्या मुलीचा माझा दोष असेल, मोबाईल काढा, सगळं माहिती काढा, आमचा असेल आम्ही लिहून देतो तुम्हाला। त्यांना व्याज नाही नको मॅडम, माझा का काही चुक असेल मला पत्रात टाका, ऍक्सेप्ट करतो। माझा काय विषय याचा, पोलीसच करतील मी सांगते। पण मी सांगितलं नाही कारण मी हस्तक्षेप करायचा नाही म्हणून सांगितलं नाही। मी सीएम साहेबांनी म्हणलं कारण माझं पीए आहे म्हणून तुम्हाला आता बाईटवर नाही बघा, मीडियावर भावना व्यक्त करण्याची मला गरज नाही। मी तुम्हाला आता आहे ते मीडिया म्हणून ठीक आहे, पण मी कशाला मीडियाला सांगू काय करायचं? मी तुम्हाला सांगायला ना, हे मीडियाच चाललंय सध्या सर्व। मीडियाला सांगणारे कोण आहेत, त्यांचं तुमच्यावर प्रेम आहे का माझे? खरं सांगा अहो, मला माहिती, मी तसंच मानलो। मला काय माहिती, तुम्ही सगळे ठरवून आले आम्हाला तरी, तर त्याचं काही तक्रारी नाही ना माझ्याकडे। 3-4 वर्षात काही सुपारीचं माझा दोष आहे, मी तुम्हाला भेटले जन्मात पुन्हा, तुम्ही मला सांगितलं। आपण थेट जाऊयात बीडमधलं, आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव आपल्यासोबत आहेत। सुरेश, आज संध्याकाळी पंकजा मुंडे या त्या पालवे कुटुंबियांची भेट घेण्यासाठी आलेल्या आहेत, काय त्यांना आश्वासन दिलंय, काय बोलणं झालं? पालवे कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर पंकजा मुंडे यांनी त्यांना धीर देखील दिलेला आहे। विशेष या प्रकरणामध्ये कुणालाही मी पोलिसांना कसलाही फोन केलेला नाही, त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांना देखील सांगितलेलं आहे की या प्रकरणामध्ये जो कोणी दोषी असेल, माझा पीए जरी दोषी असेल तरी त्याच्यावरती कठोर कारवाई झाली पाहिजे, अशा पद्धतीची भूमिका आहे ती पंकजा मुंडे यांनी